नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय अटकेत असलेला लातूरचा नामांकित खासगी शिकवणी चालक प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोटेगावकरांच्या अटकेनंतर आता त्याच्या अफाट आणि अनधिकृत संपत्तीची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. लातूर येथील उद्योगांसाठी राखीव असलेल्या उद्योग भवन परिसरात मोटेगावकरचे तब्बल 4 ते 5 भूखंड प्लॉट्स असून त्यावरील बेकायदेशीर बांधकामांबाबत आता गंभीर आरोप केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्योग भवन परिसरातील एका भूखंडावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू आहे. वास्तविक पाहता एमआयडीसी किंवा उद्योग भवन परिसरातील जागा ही केवळ आणि केवळ औद्योगिकीकरणासाठी व उद्योगांना चालना देण्यासाठी राखीव असते. नियमानुसार या जागेवर कोणत्याही प्रकारचे ट्युशन क्लासेस, निवासी संकुले किंवा इतर व्यावसायिक उपक्रम चालवता येत नाहीत. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मोटेगावकरकडून हे साम्राज्य उभे केले जात असल्याची चर्चा आहे. या गंभीर प्रकाराविरोधात लातूर येथील प्रसिद्ध माहिती अधिकार आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माहितीच्या अधिकारात कायदेशीर लढा सुरू ठेवला आहे. भाईकट्टी यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासन या विषयावर अजिबात गंभीर नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. याच परिसरात मोटेगावकर याच्या टोलेजंग इमारतीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून पण राज्यातून या कामासाठी माणसं गेल्या अनेक महिन्यांपासून लातूरात काम करतायत. याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. नीट पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर त्यांची संपत्ती देखील आता ईडीच्या रडारावरती आलेली आहे. लातूर शहराच्या बाजूला असलेलं खोपे गावात त्यांची संपत्ती आणि त्यांचं सुरू असलेलं टोलेजंग इमारतीचं बांधकाम, त्यानंतर लातूर शहरातल्या उद्योग भवन परिसरामधलं त्यांचं एक टोलेजंग इमारत जी आहे ती या ठिकाणी उभी राहते. मी तुम्हाला दाखवतो, हीच ती इमारत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून या टोलेजंग इमारतीचं बांधकाम जे आहे ते सुरू आहे. परराज्यातून या ठिकाणी हे बांधकाम करण्यासाठी लोक या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि हे टोलेजंग इमारतीचं बांधकाम गेल्या काही महिन्यापासून लातूर शहरातल्या उद्योग भवन परिसरात सुरू आहे. खरं पाहायला गेलं तर उद्योग भवन परिसर हा जुनी एमआयडीसीचा परिसर आहे. या ठिकाणी एमआयडीसी परिसरामध्ये उद्योग आणि व्यवसायांसाठी या ठिकाणी जागा देण्यात येत होत्या. मात्र या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी जर पाहायला गेलं तर फक्त दाळमिल आणि इतर उद्योगांचे व्यवसाय जे आहेत ते या ठिकाणी चालत होते. मात्र आता कुठे ना कुठे या सगळ्या नियमांना फाटा देत आता या ठिकाणी आरसीसीचे संचालक मोटेगावकर यांनी एक टोलेजंग इमारत या ठिकाणी नियमांना बगल देऊन या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं बांधकाम देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर सीबीआयनं नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये त्यांना अटक केल्याच्या नंतर त्यांची जी सबंध संपत्ती जी आहे ती संपत्ती देखील आता सीबीआयच्या आणि ईडीच्या रडारावर आलेली आहे. आणि एकंदरीतच पाहता अशा टोलेजंग इमारती आणि लातूर शहराच्या आजूबाजूला असलेली प्राध्यापक मोटेगावकर यांची संपत्ती याकडे या सगळ्या संपत्तीवर ईडीचं लक्ष लागलेलं आहे आणि ईडीने ही सगळी संपत्ती रडारावर घेतली असून ईडीची एंट्री जी आहे ती नांदेडमध्ये झालेली आहे. आणि कोणत्याही वेळी ईडीचे हे अधिकारी किंवा ईडीचं हे पथक लातूरात दाखल होऊन या संपत्तीची चौकशी करण्याचे चिन्ह या ठिकाणी निर्माण झाले आहेत. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.